नमस्कार मंडळी. तर तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल की आम्ही रात्री अमंग अस खेळून झोपलो होतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता उठून आम्ही सगळ्यांनी ब्रश वगैरे केला आणि एक दोन बिल्डर भाई आंघोळ करताना सापडले. तर त्यांचा काढला मी व्हिडिओ. एक बिल्डर त्याची बॉडी फ्लेक्स करत होता, पण त्याला माहीत नाही की त्याची बॉडीच नव्हती. नंतर मी पण आंघोळ करून झालो रेडी आणि हा होता 5th फ्लोअरवरून वारकरी निवासचा व्ह्यू. त्यानंतर आम्ही नाश्ता केला, चहा आणि पोहे, आणि तो नाश्ता एकदम मस्त होता. मग नाश्ता वगैरे करून आम्ही झालो होतो एकदम प्रॉपर रेडी. आणि रेडी होऊन आम्ही सरळ गेलो मंदिराकडे, आणि मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी त्याचा व्हिडिओ नाही काढू शकलो. मग आम्ही निघालो नागझरी जाण्यासाठी. मग आम्ही एक केला ऑटो, आणि ऑटोने आम्ही निघालो नागझरीला. नागझरी गजानन महाराजच्या मंदिरापासून 8 किलोमीटर दूर आहे. आणि हा ऑटोवाल्याचा ऑरा पहा भाई, बसवाल्याला त्याची बस मागे घ्यावी लागत आहे. मग फायनली आम्ही पोहोचलो नागझरीला. इथे गोमाजी महाराजांची समाधी आहे, आणि भाई इथचं वातावरण एवढं मस्त होतं की म्हणजे एकदम मस्त आणि मनोरम्य वातावरण होतं आणि एकदम शांत होतं. तिथेच बसून राहावं वाटत होतं. आणि हा आहे तिथे गोमाजी महाराजांच्या समाधीजवळचे कुंड. असं म्हणतात की इथे सरस्वती नरसिंह महाराजांनी आवाहन करून गंगा नदीला बोलवलं होतं, असं तिथच्या लोकांचं म्हणणं होतं. आणि मग आम्ही आलो गोमाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी. इथे पण मोबाईल अलाउड नव्हता, पण मी कसा तरी थोडासा व्हिडिओ काढला. आणि हे आहे त्या मंदिराच्या बाहेरचे दृश्य. इथे म्हणजे एवढं मस्त वाटत होतं. आणि ही आहे गोमाजी महाराजांची स्वयंपाकगृह, म्हणजे जिथे गोमाजी महाराज आधी स्वयंपाक बनवायचे. आणि या रूममध्ये गोमाजी महाराजांची सर्व पितळ व तांब्याची भांडी एकदम जपून ठेवलेली होती. आणि मग थोडा वेळ आम्ही बाहेर बसलो. बाहेर एकदम शांत थंडीगार हवा चालू होती, मस्त आभाळ होतं, एकदम मस्त वातावरण होतं. आणि तिथेच गोमाजी महाराजांच्या मंदिराजवळ 5 ज्योतिर्लिंग स्थापित आहेत. त्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून आजचा व्हिडिओ करूया इथे समाप्त.